बातमी ठाण्यामध्ये भाजपच्या बैठकीदरम्यान जोरदार घोषणाबाजी झाली आहे। स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला। भाजपकडून निवडणूक पूर्वतयारी अभ्यास वर्गाचं आयोजन झालं होतं। या बैठकीला संजय केळकर आणि डावखरेंची उपस्थिती होती। भारतीय जनता पार्टीचा चप्पा 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 अरे कोण म्हणतो येणार नाही? अरे कोण म्हणतो येणार नाही? भारतीय जनता पार्टीचा चप्पा 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 अरे कोण म्हणतो येणार नाही? अरे कोण म्हणतो येणार नाही? भारतीय जनता पार्टीचा चप्पा 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 अरे कोण म्हणतो येणार नाही? अरे कोण म्हणतो येणार नाही? भाजपच्या ठाण्यातल्या बैठकीमध्ये जोरदार घोषणाबाजी झालेली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी यावेळेला एकला चलोचीचा आग्रह धरलाय। आता नेमकं या सगळ्या संदर्भात भाजप काय निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ठाणे हा तसा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र या बालेकिल्ल्यात भाजपनं स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। कुणाल, ठाणे महापालिका ही संपूर्ण राज्यातल्या महापालिकांपैकी एक महत्त्वाची आणि मोठी महापालिका समजली जाते। या महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे, मात्र आता भाजपा या संपूर्ण महापालिकेवरती वर्चस्व मिळवण्याची तयारी करते। दुसरीकडे महायुतीमध्ये असलेले एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे आव्हान ठरणार आहे की कशा पद्धतीनं ते आपलं वर्चस्व कायम राखतात। प्रशांत, मुंबई महानगरपालिकेनंतर ठाणे महापालिका ही मोठी महापालिका मानली जाते आणि याच महापालिकेवरती गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे आणि याच शिवसेनेच्या सत्तेला कुठेतरी शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आपली तयारी सुरू केलेली आहे। मागील काही दिवसांपासून शिंदे असतील आणि गणेश नाईक असतील यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे आणि याचमुळे भाजपने स्वबळाचा नारा जो आहे तो ठाण्यामध्ये देखील दिलाय का अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। कारण आज भाजपची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली ज्याच्यामध्ये 416 इतके जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे अर्ज आलेले आहेत आणि त्याच्यातून चाचपणी करून 131 जागांवरती लढण्याची तयारी भाजपची आहे। त्यामुळे स्वबळावरतीच ही लढाई होण्याची शक्यता आहे। मात्र 70 पार अबकी बार 70 पार अशा प्रकारचा नारा जो आहे तो या बैठकीमध्ये दिलेला आहे। सर्वच इच्छुक उमेदवार असतील, पदाधिकारी असतील यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की आपल्या प्रभागामध्ये ताकदीनिशी उतरा। आपल्याला एक स्वबळावर लढायचं असल्यास या संपूर्ण ताकदीची गरज लागेल अशा प्रकारच्या सूचना नेत्यांकडून करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ज्याप्रमाणे नरेश मस्केंनी काल आनंद आश्रमामध्ये माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुखांची बैठक घेतली आणि स्वबळाचाच नारा हा माजी नगरसेवकांकडून होता, त्यामुळे ह्या सगळ्या शीतयुद्धाचा परिणाम हा ठाणे महापालिके निवडणुकीमध्ये स्वबळाच्या नाऱ्यावरती येऊन पोहोचू शकतो। नक्कीच, धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।